नमस्कार मित्रांनो, मी सुशांत हेरवाडे पुण्यातील चिंचवडमध्ये राहतो. आज सुट्टी आहे, यामुळे सकाळी शहरातील रस्ते रिकामे आहेत. कुठेही ट्रॅफिक नाही आणि मी आता सध्या पावना नदीच्या काठी जात आहे. तर चला आपण पाहूया पावना नदीकाठी सकाळचं निसर्गरम्य दृश्य. जाताना वाटेत पाहिलं भाताची शेती केली होती. पक्ष्यांचे थवे आकाशातून उडत होते. पाऊस पडल्या कारणाने वाटेत चिखल झाला होता. स्वच्छताकर्मी त्यांचे काम करत होते आणि पाऊस पडल्या कारणाने पावना नदी भरून वाहत होती. सकाळी सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. नंतर मी नदीकाठी असलेल्या हनुमान मंदिरासमोर गेलो आणि पाहिलं पुलावरून पाणी प्रचंड वेगाने वाहत होतं. पाऊस खूप झाल्यामुळे धरणातून पाणी सोडलं होतं आणि हा प्रवाह पुढे जात होता. सकाळी सकाळी घाटावरती कोणीच नव्हतं, यामुळे हे दृश्य खूपच सुंदर दिसत होते. नंतर मी इथे काजू देवींचं मंदिर होतं, त्याचं दर्शन घेतलं आणि नंतर घाटावरती जाऊन पाण्याचा नजारा पाहत बसलो. हे निसर्गाचं सौंदर्य पाहता पाहता वेळ कसा गेला कळालंच नाही. नंतर तिथे काही वेळांनी एक आजोबा आणि आजी पक्ष्यांना काही खाण्यासाठी घेऊन आले. कदाचित ते तिथे रोज येत असावेत, कारण त्यांना पाहिल्या पाहिल्या 101 पक्षी एकदमच उडून तिथे येऊन बसले. कोणतीही अपेक्षा न करता हे आज्जा कदाचित हे सेवा करत असावेत, कारण ते पक्ष्यांना खायला घालताना कोणताही व्हिडिओ करत नव्हते किंवा त्यांना ते कोणालाही दाखवायचीही इच्छा नव्हती. ते त्यांच्या कामात गुंतलेले होते आणि पक्षी देखील तेवढ्याच प्रेमाने त्यांच्याजवळ येऊन बसत होते. दुसरीकडे आजी देखील नदीकाठी कावळ्यांना खाऊ घालत होत्या आणि त्या कावळ्यांना कदाचित कणिक टाकत होत्या आणि कावळे ते बॉलचा झेल घेतल्याप्रमाणे हवेतच झेलून खात होते. हे खरंच दृश्य खूपच मनमोहक होतं. मी त्याकडेच बराच वेळ पाहत बसलो. तर मित्रांनो, हा होता माझा पहिला व्लॉग. तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओंसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.